नमस्कार, मी विनोद कावराम जाधव. काल आपण पाहिलं की काल वाटत होतं मार्केट 24,000 टच करेल, तर आज तसंच टच झालं आणि 24,400 टच करेल असंही सांगितलं होतं. तर त्याच्या आसपास जाऊन मार्केट खाली आलेलं आहे. तर आज काय होईल म्हणजे 29 तारखेला काय होईल आज आपण पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच कालचा, तर त्याप्रमाणे लाईक आणि शेअर जरूर करा आणि सर्वांना सांगा की ॲडव्हान्स लेवल मिळतात आहे, तर तुम्ही याप्रमाणे ट्रेड करू शकता. तर आज मार्केट 360 पॉईंट मायनसला गेलेलं आहे, म्हणजे 1.5% मार्केट पडलेलं आहे. उद्या जर मार्केटला वरती जायचं असेल तर 24,044 ही लेवल लक्षात ठेवा. याच्या वरती गेलं तर मार्केट वरती जाईल आणि पहिलं टार्गेट जर पकडाल तर 24,215, त्यानंतर 24,500. आता हे दोन टार्गेट लक्षात ठेवा, पण हे टार्गेट उद्यासाठी अचीव होणं फार अवघड आहे. मार्केटने डाऊन दिल्यानंतर मार्केट उद्याही खाली पडेल अशी शक्यता आहे. तर 24,244च्या खाली मार्केट खाली आल्यावर किती येईल खाली, तर फर्स्ट टार्गेट आहे 23,700 आणि सेकंड टार्गेट पकडाल तर 23,500. पण याच्या आधी मार्केटला थोडासा आता काय झालेलं आहे, मार्केटने एक्सपायरी संपलेली आहे. एक्सपायरी मायनसला आली तर उद्याही मार्केट बहुतेक कॅरी करू शकतं, पण त्याच्या आधी मार्केट एक बाउन्स करेल. मग तो बाउन्स काय करेल, तर आत्ताची क्लोजिंग काय आहे 23,944, 23,914. मग उद्या जर मार्केटला वरती जायचं असेल तर त्याला पहिलं टार्गेट हिट करावं लागेल 23,044, 23,044 लक्षात ठेवा. 24,044, 24,044 जर क्रॉस केलं तर आणि तरच मार्केट वरती जाईल, अदरवाईज मार्केटचा डाऊन ट्रेंड ओपन आहे. मग पहिलं टार्गेट येईल 23,700 आणि दुसरं टार्गेट येईल 23,500. लक्षात ठेवा मित्रांनो, हे दोन टार्गेट आहेत. बँक निफ्टी कालही ज्या लेवल्स दिल्या बँक निफ्टीमध्ये त्या सर्व फार चांगल्या अचीव झाल्या. उद्या बँक निफ्टीला वरती जायचं असेल, बँक निफ्टी त्या मानाने निफ्टीच्या मानाने जास्त पडली नाही. बँक निफ्टी सपोर्ट घेते, PSU बँका सपोर्ट घेतात ते. तर पहिलं टार्गेट बँक निफ्टी जर वरती जायचं असेल तर 52,149च्या वरती बँक निफ्टी राहिली पाहिजे. 52,149 याच्यावरती बँक निफ्टी राहिली तर फर्स्ट टार्गेट येईल 52,500 आणि सेकंड टार्गेट येईल 53. तर हे दोन टार्गेट अचीव होण्यासारखे आहेत का, तर 52,500 इज अचिवेबल टार्गेट. सो 52,150च्या वरती राहिला निफ्टी तर 52,500 फर्स्ट टार्गेट इज होऊ शकतं. जर सपोर्ट आला तर कुठला खाली येईल, सपोर्ट खाली आला तर 51,500चा सपोर्ट निफ्टीला, बँक निफ्टीला आहे. त्या लेवलला बाय करा आणि 52,150चं टार्गेट पहिले ठेवा, त्यानंतर 52,500चं सेकंड टार्गेट ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, हे दोन या लेवल्स लक्षात ठेवा. 52,150च्या वरती निफ्टी राहिला तर मार्केट वरती जाईल, 52,150च्या खाली निफ्टी राहिला तर मार्केट खाली. पुढचं आता मी जर त्याप्रमाणे पाहतोय तर PSU बँका स्ट्रॉंग होत चालत. म्हणजे काय, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक स्ट्रॉंग होत चालली. खूप वेळ कन्सॉलिडेट फेज म्हणजे ओपन वरतीच क्लोजिंग झाली. तर पुढचा वीक PSU बँकांसाठी फार पॉझिटिव्ह आहे. फ्रायडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे हे 4-5 दिवस PSU बँकांसाठी चांगले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया बाय करा. टार्गेट जर विचाराल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, नेक्स्ट टार्गेट आहे 860. 840 माझं टार्गेट अचीव झालेलं आहे. नेक्स्ट टार्गेट आहे 860 आणि त्याच्यानंतरचा टार्गेट आहे 900. बाय SBI फॉर द टार्गेट ऑफ 860 अँड 900. सेकंड PSU बँक आहे PNB. खूप चांगलं वाटतंय मला इथून बाय करण्यासारखं. त्यांनी आपलं 110चा टार्गेट ब्रीच करून तो जर वरती राहिला तर नेक्स्ट टार्गेट राहील 120 पर्यंत जायची शक्यता PNBची आहे. सेम कॅनरा बँक पण वरती जाईल. सेम म्हणजे 5-10% इथून PSU बँका घेण्यासारख्या आहेत. सो बाय ऑन PSU बँक, इट्स माय व्ह्यू. नेक्स्ट जिंदाल स्टील हा स्टॉक
बाय करावा. इथून याला बाईंग आलेली आहे. याचा जर स्टॉप लॉस विचाराल तर 850चा स्टॉप लॉस ठेवून याला बाय करायला हरकत नाही. 960चा फर्स्ट टार्गेट राहील. त्यानंतर येईल एक्साइड इंडस्ट्री. सॉरी, एक्साइड इंडस्ट्रीसाठी बाय करायला हरकत नाही. याचाही खूप चांगला डाटा आलेला आहे. 2 दिवस झाला तो खूप चांगला ओपन इंटरेस्ट आणि बाईंग बिल्टअप करत आहे. तर इथून वरती जायची शक्यता दाट आहे एक्साइड इंडस्ट्रीची. तर फर्स्ट टार्गेट येईल 480, सेकंड टार्गेट 520. एक्साइड बाय करायसारखं आहे फॉर द टार्गेट 480 आणि 520. त्याचबरोबर L&T फायनान्स बाय करा, REC बाय करा, ABFRL बाय करा, AB कॅपिटल बाय करा. हे सगळे स्टॉक बाय करण्यासारखे आहेत आपल्याला नेक्स्ट वीकसाठी. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या लेवल्स आणि आपले टार्गेट्स 10% आरामात मिळतात. त्याप्रमाणे तुमचं प्रॉफिट बुक करत राहा. हा माझा प्युअर स्टडी आहे. यात कुठलेही न्यूज बेस्ड स्टडी नाही आहे. त्यामुळं एक्साइड, L&T फायनान्स, REC, ABFRL, AB कॅपिटल हे स्टॉक पुढच्या वीकसाठी चांगले असतील. दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर लाईक शेअर जरूर करा. भरपूर मित्रांना पाठवा. धन्यवाद.